आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिच्याकडे काय बघायलायस? ये बघ तू एक शब्द पण बोलायचा नाही. खर तर मी हे आधीच करायला पाहिजे होतं. पोरं चुकली तर ती चूक पोरांची नसती, आई बापांची असती. तुझ्या कानाखाली मी लहानपणीच वाजवायला हवी होती. म्हणजे तू असा मान वर करून आमच्या समोर उभं राहण्याची हिंमत केली नसतीस. आजवर काय कमी केलं रे तुझ्यासाठी? तुझं शिक्षण, तुझे हट्ट, तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या केल्या आणि त्या बदल्यात तू ह्यो दिवस दाखवलास आम्हाला. आई बाबा हे बघा माझं एकदा ऐकून तरी घ्या. अजून बोलायचंय तुला? अजून बोलायचंय? एक शब्दही बोलू नकोस. एवढं समजा झालं तरी तुला अजून बोलायचं आहेच का? तुझ्या तोंडातून शब्द कसा बाहेर पडतो रे? तुला काहीच कसं वाटत नाही? एका गरीब मुलीवर आपण अन्याय केलाय, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, याचा पश्चाताप तुझ्या थोबाडावर दिसत सुद्धा नाही. खरं आमच्या नजरेला नजर देताना तुझ्या काळजात कापरं कसं भरत नाही? काय काय वाईट केलं होतं हिनं? सांग, काय वाईट केलं होतं? एवढी कुणी निर्मळ मनाची पोर, तिचा विश्वासघात केलास तू. तिला तर फसवलंच, वर स्वतःच्या आई बापालाही फसवलंच. उद्या आईच्या आईला काय उत्तर देणार आहेत आम्ही? अरे बसलास काय निर्लज्जासारखा? काय म्हणते ती? जबाबदारी होती ना तुझी? अरे सून म्हणून नाही, लेक म्हणून आम्ही तिचा सांभाळ करू असा शब्द दिला होता तिच्या आईला. आता हे सगळं कळल्यावर त्या माऊलीला काय वाटेल याचा विचार नाही केलास तो आदित्य? अहो, विचार करायला डोकं थाळ्यावर पाहिजे ना त्याचं. पैसा पैसा आणि पैसा इतकंच दिसतं त्याला. त्याची भूल डोळ्यावर चढली ना की माणसाला दुसरं काही दिसतच नाही. तुला ना फक्त पैसा आणि श्रीमंती महत्वाची आहे. नात्यापेक्षा स्वतःचा मतलब महत्वाचा आहे. एवढा कसा स्वार्थी झालास रे तू? आमचं मन खातंय. आमच्यावर जीवापाड प्रेम करणारी, समद्यांचं मन जपणारी पोर, तिच्यावर अन्याय झालाय. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ना, पडून घशाखाली घास उतरत नाही. आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही. आणि तुझ्यासारखा निष्ठुर निर्लज्ज पोराला जन्म दिल्याचं मोठं पाप केलं असं वाटायलंय आम्हाला. तुला जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलो असतो ना तर चाललं असतं. मग का दिला जन्म? मी सांगितलं होतं जन्म द्यायला. तुम्ही दोघांनी जे काही केलं ना माझ्यासाठी ते काही वेगळं नाही केलंय. प्रत्येक आई बाबा आपल्या मुलासाठी तेवढं करतातच. आदित्य, काही गरज नाही माझ्यावर ओरडण्याची. जर कोणावर ओरडायचं असेल ना तर दाजींवर ओरडा, कारण या सगळ्याला कुठेतरी ते जबाबदार आहेत.
तुझ्यासारखा नालायक आणि निर्लज्ज मुलगा आजवर पाहिला नाही र. स्वतःची चूक कळल्यावर सुद्धा तू जावई बापूंवर आरोप करतोयस. स्वतःचं कातड वाचवायला त्यांची ढाल बनवतोस तू. कसली ढाल? कसली ढाल? तुम्ही दोघं सोयीस्करपणे विसरला असाल, पण मी विसरू शकत नाही. आमच्या तिघांच्या आयुष्याची वाट दाजीने लावली आहे. श्रीकांतच्या मुलीशी, आपल्या सुंदरीशी तुम्ही लगीन करावं अशी माझी इच्छा आहे. आदित्य, झालं तेवढं पुरं झालं. तुम्ही निघायत ना. कोणच ग तू? कोणेस तू मला म्हणणारी की निघून जा? माझ्या घरात मला म्हणतेस नी काय काय तुझा? कोणेस तू? अरे बायको ती तुझी. पण मी हिला बायको मानत नाही. माझं खरं प्रेम फक्त आणि फक्त अनुवर आहे. आणि ते कायम राहील. आणि मला मला माझ्या वागण्याचा काही पश्चाताप वगैरे नाहीये. मला नाही वाटत आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीची लग्न करण्यात काही चूक आहे. आता तर आमच्या दोघांचं बाळ येणार आहे या जगात लवकरच. त्यावेळेस काय करणार ग आई तू? त्याच्याही कानाखाली मारशील की त्याचा गळा दाबशील? आदित्य, स्वतःच्या लेकराबद्दल असं बोलताना काहीच वाटत नाही तुम्हाला? हे तू मला शिकवायचं नाही. तू मला शिकवायचं नाही. माझं मुलं ना ते मी बघून घेईन काय बोलायचंय काय नाही. तू नाही शिकवायचं मला. तुझी जीभ धजावते कशी रे? चूक तुझी नाहीच आहे. ज्याला स्वतःच्या आईबापाची किंमत नाही त्याला पोराची किंमत काय असणार आहे? आई तू माझं ऐकून निघ. चल निघ. आई तू हे मला बोलतेस? वाय तुझं काळं मन आणि काळं तोंड घेऊन आमच्या नजरेसमोरून चाल. डोळा लागला? बरं, तर पुढे काय करायचं? म्हणजे हे सगळं नानांपासून लपवावं लागणार आहे आपल्याला. कसं मॅनेज करणार आहे भाऊजी आपण हे समजा? खंत ह्याची की हे समजा घडतंय माझ्यामुळे. या सगळ्याला मी जबाबदार आहे. आई बाबांना जो त्रास होतोय तो माझ्यामुळे होतोय. सुंदरी, आदित्याच्या चुकांचा दोष स्वतःवर नको घेऊस. त्याच्या वाईटपणाला तू स्वतःला दोषी नको ठरवूस. आणि आता हे सगळे मनातले वाईट विचार आहेत ना, ते काढून टाक. बाबांना पण चांगल्या डॉक्टरला दाखव. त्यांना काही नाही होणार. नको टेन्शन घेऊस तू. असे वाईट विचार मनातनं काढून टाकता आले असते तर किती बरं झालं असतं नाही? पण असं होत नाही. त्याचं काय? पण सतत भूतकाळाचा विचार करत राहिलीस तर फ्युचरचा विचार कधी करणार आहेस तू? हे तुझं जे ट्रेनिंग आहे ना, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर पहिला. ट्रेनिंग नाही, मला नाही जमणार भाऊजी. काय नाही जमणार म्हणजे? तुला जर कलेक्टर व्हायचं असेल ना सुंदरी, हे ट्रेनिंग अटेंड करणं खूप महत्वाचं आहे. पण बाबांची तब्येत जपणं, त्यांची काळजी घेणं जास्त महत्वाचं वाटतंय मला माझ्यासाठी. सुंदरी,
आयुष्यात कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं हे मी तुला शिकवायला न ग. आता तू ट्रेनिंगला जाणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आई पण बाबांना अशा अवस्थेत सोडून जाणं म्हणजे हे समजा काही झालंय त्यात तुझी काय बी चूक नाही. आमच्याच पापाची फळ आहे ती. आदित्य सारखा करंटा पोरगा जन्माला आल्यावर दुसरं काय होणार आहे. आणि यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला आम्ही समधी आहोत इथं. कलेक्टर होणं तुझं जरी स्वप्न असलं तरी आमच्या जगण्याचा उद्देश आहे. काही झालं तरी तुला कलेक्टर व्हायचंय हे लक्षात असू दे. आणि तू ट्रेनिंगला गेली नाही ना आणि यांना बरं वाटलं, त्यांना कळलं तर ते माझ्यावरच वरडतील. आई हे बघ, आमचा पोरगा आमच्यासाठी मेलाय आणि त्याची जागा आता तुला घ्यायची. आणि लेकीचं स्वप्न पूर्ण होताना बघणं याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात कुठला असतोय ग. आई मी तुमचे स्वप्न पूर्ण करीन आणि इथून पुढे तुमची समधी जबाबदारी माझी. त्यासाठी मला जे कष्ट घ्यावे लागतील ते मी घेईन. पण माझी एक विनंती आहे. काय? बाबांच्या अवस्थेबद्दल सध्या तरी घरात कोणाला कळता कामा नये. बरं, तू म्हणशील तसंच होईल. असं कोण वागतं आपल्या मुलाशी? कुठल्या काळात जगतात ही माणसं? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीशी लग्न करणं म्हणजे एवढा मोठा क्राईम आहे. असं कसं बिहेव करू शकतात? पण मग मी पण त्यांना तेच म्हंटल की माझं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीबरोबर मी लग्न केलं तर काय प्रॉब्लेम आहे. एकतर ना मी त्यांना कधी भेटले नाहीये, त्यांना माहिती नाहीये मी कशी येते. उगाच अँटिसिपेट का करतात की मी तशी असेन अशी असेन. आणि मुळात आपल्या मुलाच्या सुखापेक्षा त्यांना त्यांचं स्टेटस इम्पॉर्टंट वाटतंय. अगं त्यांनी ठरवलेल्या मुलीबरोबर मी लग्न करायला नकार दिला ना तर काय म्हणाले माहितीये? मला म्हणाले की आजपासून मी त्यांचा मुलगा नाही आणि ते माझे आई बाप नाहीत. मला वाटतंय ना आधी त्यांचा इगो हर्ट झालाय. तसंही असले तरी शेवटी आई बाबा आहेत ते माझे. मला खूप एकटं वाटतंय का? आधी मी आहे ना तुझ्यासोबत. मी कायम तुझ्यासोबत आहे. ठीक आहे, त्यांनी आपलं प्रेम एक्सेप्ट केलं नाही ना. ठीक आहे, आता इथून पुढे ना आपण त्यांना कन्व्हिन्स करायला नाही जायचं. आपण आपल्या परीने त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला ना. पण इथून पुढे तू आता नाही जायचं त्यांच्याकडे. बघ, एक दिवस ना त्यांना त्यांची चूक कळेल आणि ते स्वतःहून तुझ्या समोर येतील. आधी हे घर, या घरातली माणसं तुझीच आहेत अरे. आणि आता तर आपलं बाळ पण येणार आहे. I feel like a loser आहे. आधी मला ते काय बोलले माहितीये? ते मला म्हणाले की मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही. मी दुसऱ्याची चाकरीच करेन, असं दुसरं काहीच करणार नाही. माझं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणाले. माझं स्वप्न पूर्ण नाही होणार कधीच. तुझं स्वप्न पूर्ण होणार,
मी आहे ना तुझ्यासोबत. आपण दोघं मिळून तुझं स्वप्न पूर्ण करू. आता आपण फिरायला जाणार आहोत ना. आपण तिकडून परत आलो ना की आपण आपला सगळा फोकस आपल्या नवीन बिझनेसवर ठेवू. हं? उठ. मी आहे तुझ्यासोबत. आपण दोघं मिळून तुझा बिझनेस सुरू करू. डोंट वरी. मी आरण्या, आता काय करायचं? सुस्वागतम कलेक्टर मॅडम. आमच्या एरियात तुमचं स्वागत आहे. हे म्हातारा कसं कडमडला इथं. विण्या तर बोलला होता. तुला काय वाटलं रे? जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत माझ्या घरातल्या एका बी माणसाच्या केसाला धक्का नाही लागणार. वय तुझ्या या पंटर हिन्यानच माती खाल्ली आहे. सुंदरी, आय थिंक कोणीतरी फॉलो करतोय आपल्याला. काय? हो. कोण असेल? काय माहित. आपण थांबायचं का? नाही नाही नको. सुनसान रस्ता आहे, उगाच रिस्क नको. जाऊया आपण.
मामा हे काय करतात इथे? मामा नाना काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही, म्हणजे काय झालं? तुमचा जीव धोक्यात आहे. म्हणजे अरे कसले नालायक आहात रे तुम्ही. एवढं समज होऊन पण आदर घडत नाही. अक्कल येत नाही तुम्हाला. हे बघ सुंदर, तू काळजी करू नकोस. हा, मी आहे ना आता. मी बघतो त्या अरण्याकडं. नाही मामा, रिस्क घेऊन नाही चालायचं. आता पोलिसांना फोन केलाच पाहिजे. थांबा मी करते. हॅलो. आता नाही सोडत तुम्हाला. जाऊ सुंदर, तुम्ही निघाला. आपण एक काम करू, आपण त्यांना फोन लावू. अरे सुंदरी आत्ताच पोचले असतील ना ते. थोडं फ्रेश होते, त्यांना करतील ते कॉल. डोंट वरी. हो नाही भाऊजी, आपण असं वाट नाही बघू शकत. मला लई काळजी वाटायला लागली. मी एक काम करते, मी मामीला फोन लावते. हा, झालं झालं. एकच मिनिट. हा, दुखतंय का हो? मी हळू लावते. हा, अगं उमा, कोणाचा फोन आहे? ते सरूचा, म्हणजे तुमची चौकशी करायला फोन करत असणार ती. पण काय सांगू तिला, कसं बोलू तिच्याशी. अगं मग उचल की फोन. नाही तिला टेन्शन आहे लोकांच. आणि फोन स्पीकरवर टाक. हा सरू, बोल. मामा आले. हा, अगं कधीच पोहोचलेत ते. तुमचा प्रवास कसा झाला? येळेवर पोहोचलात ना? ते ठीक आहेत ना? हा ठीक आहे. मी ठेवू का फोन? नाही, फोन दे त्यांना, मला बोलायचंय. अगं जरू, ते ना लय थकलेत ग. आणि डोकं बी दुखतंय. आताच जेवण करून झोपलेत. बर. काय झालं? झोपलेत ते. हा, दमले असतील ना ते. झोपू देत त्यांना. हो
नाही घरी पोचल्याचं कळवलं नाही. इतक्या टेन्शन मध्ये मामांना झोप कशी लागल? त्यांनी आरण्याबद्दल समद मामीला सांगितलं असेल काय? मामी ऐक की, मी व्हिडिओ कॉल करू? मला मामांना बघायचंय. अगं झोपलेत ना ते. अगं मी नुसतं बघते की, उठवू नको त्यांना. एक मिनिट थांबा, एक मिनिट. झालं तुझं समाधान? थँक्यू मामी. काय ग, तुझा माझ्यावर विश्वास नाही वय? म्हणून स्वतःच्या डोळ्यानं बघून खात्री करून घ्यायची होती तुला. सरू, आमची काळजी करू नकोस. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, तुझ्या ट्रेनिंग कडे लक्ष द्या. आणि सारखं सारखं इथे फोन करू नकोस. हा, तुझं ध्येय काय आहे तेवढाच लक्षात ठेव. होय. जर सुंदरीला खरं कळलं ना तर ती ट्रेनिंगला नाही जाणार आणि तिचा अभ्यासात बी लक्ष लागणार नाही. हे काय वर्क फ्रॉम होम? नाही ग, गर्भसंस्कारावरचं पुस्तक वाचतेय. व्हेरी गुड. त्यानंतर वाच, आधी हे टेस्ट कर. आर यू सिरियस? हे टेस्ट करू मी? नको, ते बघूनच कसं दिसतंय. अनु, तू टेस्ट करायच्या आधीच कॉमेंट्स करू नकोस. हा, अगं ही रेसिपी मला सुंदरीच्या सासूबाईंनी दिली आहे. घरचं लोणी घातलेलं उकड्या तांदळाचं पाणी. काय? उकड्या तांदळाचं पाणी हे गरोदर बायकांसाठी खास करून बनवलं जातं. नॉर्मल डिलिव्हरी व्हायला उपयुक्त. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भाशयातलं फ्लुइड असते ना, पाणी, ते मेंटेन करतं हे. मम्मा, तू तर लेक्चर द्यायला सुरुवात केलीस ग. ऑलरेडी माझी एवढी औषधं सुरू आहे, त्याची काय गरज आहे? हे बघ, कधीतरी मोठ्यांचं ऐकावं ग. त्यांनी नुकसान नक्की होत नाही, पण झाला तर त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. एवढं तुझ्या मम्माने एफर्ट घेऊन बनवलंय तर तू टेस्ट पण करायला तयार नाहीस. वाव, ब्लॅकमेल करतेस ना मला? आय हेट यू. ओके. टेस्टी आहे का? आता का? मी सांगत होते तेव्हा पटलं नाही ना तुला, आता टेस्ट केल्यावर पटलं ना? आधी काय, कुठे निघालास? नाही ते ऑफिसला जात होतो. आपल्याला बाहेर जायचं ना, म्हटलं ऑफिसची जेवढी काम आहेत सगळी आटपून घेतो. काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं, तू टेन्शन मध्ये दिसतोय? नाही टेन्शन
हा म्हणजे ते काय तर आपण नवीन बिझनेस सेटअप करतो ना, तर तेच डोक्यात सगळे विचार सुरू आहेत की कसं होणार, व्यवस्थित होईल की नाही. आज काय करतो इथे? मला हौस नाही इकडे यायची. तुझ्याशी महत्वाचं बोलायचं म्हणून मी इकडे आलो. मग फोनवरनं बोलणं होत नाही? हे तू शहाणपणा नको शिकवस मला, कळलं का? महत्वाचं बोलायचंय ते फोनवर होऊ शकत नव्हतं म्हणून मी आलोय. आणि बरं झालं आलो, तुझे काही प्लॅन्स तरी कळले मला. बरं ते सगळं जाऊ दे. आता फक्त एवढंच सांगायचंय की हे जे काही तुझं ट्रेनिंग वगैरे आहे ना कोल्हापूरला, ते सगळं कॅन्सल करून टाक. तुझं डोकं बिकं फिरलंय का काय? काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय? कळतंय ना, सगळं कळतंय मला. मुद्दामून करतेस ना तू हे. तुला कुठनं तरी कळलं की अनु आणि आदित्य मस्त कोल्हापूरला फिरायला चालले, तर तुझ्या शातिर डोक्यामध्ये मस्त एक प्लॅन आला की कसं त्रास देऊ. येस, माझी ट्रेनिंग आहे कोल्हापूरला, ट्रेनिंगला मला जावंच लागणार. हा प्लॅन केला ना तू? खरं सांग. तुला काय समजायचंय ना तू समज, पण मी या ट्रेनिंगला जाणार, कळलं? सगळं काय समजायचं त्यात? मला सगळं व्यवस्थित समजलेलं आहे. मुद्दामूनच करतेस तू, बरोबर की नाही? हे बघ, आम्ही कोल्हापूरला चाललो कारण गेले काही दिवस अनुच्या डोक्यावर भरपूर प्रेशर आहे. तिला कंटाळा आलाय, तिला जरा बरं वाटावं, हवा बदलावी. आता तिने तिकडे तुला बघितलं तर ती परत अपसेट होणार, तिची चिडचिड होणार. आणि मी तिला चिडताना बघू शकत नाही, अपसेट बघू शकत नाही. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय की ही जी काही तुझी ट्रेनिंग फेनिंग जे काही आहे ते कॅन्सल करून टाक. वार अनु मॅडमची काळजी. वा आदित्य, मी तुझ्यासाठी बायकोच्या पैशावरती ट्रिप करायला नाही चालले तिथं. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं. मला IAS व्हायचंय आणि त्याच्या ट्रेनिंगसाठी चालली मी, कळलं? त्यामुळे कुणीही काही किती जरी केलं ना तरी मी हे ट्रेनिंग अटेंड करणार म्हणजे करणार. ठीक आहे, माझ्यासाठी नाही पण अनुसाठी, तिच्या पोटातल्या बाळासाठी तर तू करू शकते. अगं तिकडे अनुची तब्येत खराब झाली तर पर्यायाने बाळाची तब्येत खराब होणार. तू बघू शकतेस का त्या दोघांना त्रासात? म्हणून म्हणतोय कॅन्सल करून टाक. हे ऑर्डर नाही द्यायची मला, आणि हे ट्रेनिंग तर मी कॅन्सल करत नसते. काय करायचं ते कर. कसला माज आहे का तुला? तुला काय वाटतं सगळी वाट बघते तिकडे तुझी की तू कधी येते ट्रेनिंगला आणि कलेक्टर होते? खुर्ची घेऊनच बसले. या मॅडम बसा आमच्या खुर्चीवर, कलेक्टर व्हा. हा बावळट कुठची. आहे मला माझ, आहे मला माझ. मी जे काय वागते ना मला त्याचा माज आहे. मी कोणाचं वाईट करत नाही ना ह्याचा मला माज. पण तो तुला असू शकत नाही, कारण जो माणूस स्वतःच्या आई वडिलांना सांभाळत नाही त्या माणसाकडनं आयुष्यभर काय अपेक्षा होणार आहे तुम्ही? आणि तुझी थेर जेव्हा आई बाबांना कळली तेव्हा कसा पळून गेला? एक मिनिट, मी पळालो नव्हतो. आईने हकललो होतं मला. तीच लायकी आहे तुझी हकलून द्यायची. पळून गेलास ना स्वतःची कातडी वाचवायला. जिला तू बावळट म्हणलास ना ती तिथं होती आई बाबांना सांभाळायला. आणि तुझ्यासारखं आई बाबांना फसवायची, त्यांना त्रास द्यायची अक्कल नाहीये रे माझ्याकडे. मी जरी बावळट असले ना तरी तुझ्यासारखी निर्लज्जता अजिबात नाही. सुंदरी, माइंड युअर लँग्वेज. देन माइंड युअर ओन बिझनेस आदित्य. खटका केला फोन. माझं डोकं जर एकदा सटकलं ना तर त्याचे काय परिणाम होतील ना तुला त्याचा अंदाज पण नाही. आणि तुझ्या सांगण्यावरनं माझं ट्रेनिंग कॅन्सल करायला ना मी तुझी बायको आहे ना तुझी गुलाम आहे. तेव्हा मी तरी माझा प्लॅन कॅन्सल करत नाही. तू तुझी ट्रिप कॅन्सल कर. निघा.
एवढं समजा केलं निस्तरावं तर लागेल, दुसरा काहीतरी प्लॅन करावा लागेल. निघा. हा असं नाही जात ना तुम्ही, थांबा. हकलेशिवाय जाणार नाहीस? मी ड्रेसिंग केलंय, अँटीडॉट आणि औषधं सुद्धा दिलीत. त्यांना आता बरं वाटेल. फक्त त्यांच्या शरीरातलं विष बाहेर पडणं जास्त महत्वाचं आहे. मग आता काय करायचं? आपण थोडा वेळ वाट बघूया. काय होतंय तुम्हाला? अहो असं का करताय तुम्ही? डॉक्टर यांना काय होणार नाही ना? अहो आतापर्यंत औषधाचा कोण यायला पाहिजे होता. यांनी तर समजा औषध उलटून टाकलं. अहो बोला की. अहो डोंट वरी, ही पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे आपण जे औषध दिलंय ना, त्यामुळे त्यांच्या शरीरातलं सगळं विष बाहेर पडू लागले. नक्की यश उतरतंय ना? हो, आता तसं काळजीचं कारण नाही. तुम्ही उगीच टेन्शन घेताय. डॉक्टर आधाराला घरात दुसरं कोणीच नाही हो, एकटीच आहे मी. त्याला अशा अवस्थेत बघायची मला सवय नाहीये, म्हणून भीती वाटते. मी कोणाला बोलवून घेऊ का? बोलवा हवं तर, पण मला तशी काही गरज वाटत नाही. बाकी ते 1-2 दिवसात बरे होणार आहे. नक्की ना? हो, 100%. डॉक्टर लय उपकार झाले तुमचे. आज तुम्ही नसता तर. मी येतो. आई काल काही माझं कुंकू वाचवलंस तू. आता निघते मी, पण पुन्हा येईन. अनुला भेटल्याशिवाय जाणार नाही. त्या आधी तिला सगळं काही खरं सांगा. हा बोल का सुंदरी. हॅलो मॅडम, बिझी आहेत का? नाही ग बाई, तुझ्याच फोनची वाट बघत होते. बरी आहेस ना? होय मी बरी आहे. अनु मॅडम कशा आहेत? नाही, आम्ही दोघी छान आहोत. बरं मला एक सांग, तू आदित्याच्या आईशी बोललीस का? तिला विनंती केलीस का की आदित्याचं सत्य इच्छात कोणाला सांगू नका म्हणून? काय म्हणाल्या त्या? हा म्हणजे मी कसं बसं तयार केलंय त्यांना. छान आनंदात राहा. आणि समजा घेतलंच ना आठवणीनं? घेतलंय समजा. हा, या समध्यांसमोर दाखवू शकत नाही, पण महादेव मामांच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली मला. आले बघे पण. या चला रेडी. सगळं घेतलंस ना? मेन म्हणजे तुझं ओळखपत्र ते घेतलंस का? वय 4 वेळा चेक केलं. संध्याकाळपर्यंत आपल्याला ट्रेनिंग सेंटरला वेळेवर पोहोचायचं. ओके. सिद्धू येणार होता, अजून आला नाही. अहो येईल की, आणि तसं बी आपण लवकरच निघालोय ना, आरामात पोहोचू. सुंदरी, काय हो मावशी, काय झालं? सुंदरी, अगं पिकू कुठं दिसत नाही आहे का? काय दिसेना झाली म्हणजे? अगं बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत, तेव्हा काही शाळा 2 तासच चालू आहेत बघ. मी नेहमी सारखी तिला आणायला गेले, पण ती कुठं दिसते नाही बघ मला. अहो मग तुम्ही तिच्या मैत्रिणी शाळेच्या शिपाला विचारलं का? अगं ती शाळेला गेली होती का, पण शाळा सुटल्यावर कुठं काय झालं कुणाच ठाऊक. मला थोडासा उशीर झाला मग पोहोचायला. मला वाटलं ती एकटीच घरी आले असेल. अगं पण नाही का, कुठं दिसत नाही बघ ती. मावशी तुम्ही नका काळजी करू, ती असेल इथंच कुठंतरी. आपल्याला घाबरवायला लपली असेल ती. हा, तुम्ही नका काळजी करू, सापडेल ते.
बरं आम्ही जाऊन तिला बघून येतो आजूबाजूला. हा मानते तू सांभाळेल ना. भाऊजी चला. काय काळजी करू नका मावशी. काळजी होणार नाही तिला. आता मी इथेच कुठते. हो नका टेन्शन घेऊ. हा जरा आगाऊ आहे, लपली असेल कुठंतरी. हा सापडत. अरे सुंदरी, तुझी बॅग कुठे आहे? नाही म्हणजे बाहेर चाललायत का कुठे तुम्ही? काय झालंय? अहो ते पिकू हरवली, तिला शोधायला चाललो आम्ही. काय? चला मी पण तुम्हाला मदत करतो शोधायला. ठीक आहे. तुम्ही चला, मी गाडी रिवर्स घेतो. दे ठेवतो मी तिकीट. जाऊ तुम्ही. आलो. हे काय? आदित्य जॉगिंगला गेला होता? नाही, कार घेऊन कशाला जॉगिंगला जाईल तो? एखाद्या गोष्टीचं प्रदर्शन कसं करावं हे आदित्यकडून शिकावं. चोरासारखं काय इकडे तिकडे बघतोय तो? कमाल आहे. तसंही मनात चोर आहेच, चेहऱ्यावर दिसलं तर काय नवल. जाऊ दे, अनुला उठवते, निघायला उशीर व्हायचा.
ऐक ना, म्हणजे एक सुचवू का, तू रागावणार नसेल तर? काय झालं? मी काय म्हणत होते, तुम्ही आजच्या ऐवजी उद्या जा ना प्लीज. का? काय झालं? हे बघ, विश्वास ठेवायचा की नाही ते तू ठरव, पण सकाळपासून माझी उजवी पापडी फडफडतीये ग. कमॉन मम्मा, असं काही नसतं अगं. उगाच काळजी करू नकोस तू. आणि ये बाई, किती दिवसांनी माझा नवरोबा तयार झालाय मला बाहेर घेऊन जायला. आता हे असं बोलून ना तू खो घालू नकोस. हा, आणि एवढी सगळी तयारी केली आहे, सगळं फुकट जाईल ना. अशी कशी वाया जाईल? मी जाऊ नका असं म्हणतच नाहीये, फक्त आजच्या ऐवजी उद्या जा एवढंच. नाही, तुम्ही दोघं असता तर मी काहीच म्हणत नव्हते, पण तिसरं पण आहे ना तुमच्या बरोबर. हे बघा मामा, तुम्ही उगाच काळजी करू नका, मी आहे ना तिची काळजी घ्यायला.